महिनाभरात एकाच गावातील 2 मुली बेपत्ता, पोलीस हलगर्जीपणा करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। शेकडो महिला पुरुषांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली धडक। मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी गावामध्ये एका महिन्यात 2 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत, तर 2 वर्षात जवळपास 7 मुली बेपत्ता झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे। अजूनही या मुलीचा शोध पोलिसांना लागलेला नाही। या प्रकरणी पोलीस हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। बेपत्ता मुलीचा तात्काळ शोध घ्यावा या मागणीसाठी पिंपरी गवळी गावातील शेकडो महिला पुरुषांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली। दरम्यान महिला व मुलींचे संरक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी केला आहे। आता या महिला समोर आल्या, जे मुलीची आई आहे किंवा मुलीचे जे नातेवाईक महिला आहेत, मागणी काही त्या गावाच्या 6 ते 7 मुली मिसिंग झाल्या। जी मुली मिसिंग झाली तिच्या रिपोर्ट दिला। मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी गावामध्ये मागच्या महिन्याभरामध्ये 2 मुलींच्या अपहरणाच्या घटना घडलेल्या आहेत। मागील महिन्यामध्ये एक अल्पवयीन मुलीला त्या ठिकाणी पळवून नेण्यात आलं आणि नुकतंच एक 12 तारखेला एका मुलीला त्या ठिकाणी तिचे अपहरण करण्यात आलंय। ही केवळ आताचीच घटना नाही, तर मागील वर्षी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। वारंवार अशा प्रकारच्या घटना पिंपरी गवळी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घडत आहेत आणि अद्यापर्यंत पोलीस कुठल्याही घटनेमधील मुलींना किंवा त्यातील आरोपींना हे पकडू शकलेलं नाही। मोठ्या प्रमाणात हे मला असं वाटतं की गृह खात्याचं अपयश आहे। केवळ बाकी महाराष्ट्रातच इथेच नाही तर बाकी महाराष्ट्रातही इतर ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुलींच्या अपहरणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत, महिलांवरील अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। मग असं जर होत असेल महाराष्ट्रात, आज आम्ही लेकीबाईंना सुरक्षा पुरवू जर शकत नसू तर तुमच्या त्या राज्य सरकारला काही अर्थ नाही, तुमच्या गृहमंत्रीपदाला काही अर्थ नाही। या लोकांनी राजीनामे दिले पाहिजेत। जर आपण या राज्यातील लेकीबाईंना सुरक्षा पुरवत नसू तर आपण सगळ्यांनी राजीनामे दिले पाहिजे।